आज रानात काम चालू आहे मिरची तोडायचं. मिरची आता पूर्णच तोडून काढायची आहे. मागे असं बारीक वगैरे काहीच ठेवायचं नाही. आणि इकडे भेंडी होती ती पण आम्ही तोडून काढलेली आहे. कारण रान करायचं आहे आता रिकामं. कारण मिरच्या पण नाहीत, पुढे फुलं वगैरे काहीच नाही. ज्या मिरच्या लागलेल्या आहेत त्याच मिरच्या आहेत. तर असं चालू आहे आमचं मिरची तोडायचं काम. बायका पण आहेत. इकडे सगळं असं पिवळं पिवळं झालं आहे बघा, एवढ्या मिरच्या आहेत साऱ्या. आणि लाल मिरच्या पण तोडून घ्यायच्या, म्हणजे परत डबल काम नको. बायका आहेत हे बघा, अशा बादलीमध्ये आम्ही मिरच्या तोडतो. परत पोती भरायची आणि मग मामा काय करतात, झाडाखाली नेऊन ओततात. मग नंतर संध्याकाळी ते सगळ्या मिरच्या निवडायच्या, लाल मिरच्या बाजूला करायच्या आणि पिशव्या भरायच्या. मिरचीमध्ये गवत पण खूप सारं झालेलं आहे, मध्ये मल्चिंग पण खूप सारं असं फाटलेलं आहे. हे बघा असं चालू आहे मिरची तोडायचं काम. आत्या बसल्यात तिकडे आणि माझी पात आहे अलीकडे, तिकडे बायका आहेत मागे आणि माझं चालू आहे व्हिडिओ काढायचं काम. तर असं मिरची तोडायचं काम चालू आहे. दुपारी जेवणाची सुट्टी होईल आता, आणि जेवल्यानंतर काय एवढा जास्त टाईम राहत नाही, मग काय थोडंसंच तोडून होतं. तर असं चालू आहे माझं मिरची तोडायचं काम आमचं. आणि आता बसलो जेवायला. जेवणामध्ये आत्याने आणलेली आहे छान अशी बटाट्याची भाजी. मिरचीचा ढीग बघा केवढा लागलेला आहे. आणि लाल मिरच्या त्यातल्या परत निवडायच्या. असा खूप वेळ जातो. आता जेवण झालं की मग परत काय होईल ते तोडायच्या मिरच्या. असं चालू असतं आमचं रोज रानातलं काय ना काय काम. मिरची तोडायची, भेंडी तोडायची, गवार तोडायची, घेवडा, असं सगळं काम चालू आहे. बायका निवांत झाडाखाली जेवायला बसलेले आहेत. तर जेवणाचा कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. रानातलं जेवण कसं असतं ते सांगा. थोड्याच वेळात जेवण झालं की थोडंसं हे होईल आणि मग बायका निघतील घरी जायला. जाताना त्यांना थोड्याशा मिरच्या वगैरे द्यायचं. तर असं असतं गावाकडचं. आणि बघा असं छान दिवस असा मावळत चालला आहे. बायका पण चालल्या घरी. आता आम्ही मिरच्या निवडणार आहेत. मिरचीचा ढीग दाखवते मी तुम्हाला केवढा झाला आहे. गणेश मामा हे बसलेले आहेत निवडायला. हे बघा अशा लाल मिरच्या बाजूला बाहेर काढायच्या. आणि आता लवकरच आम्ही मिरच्या निवडतो आणि बॅग भरतो. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं गावाकडचं वातावरण कसं आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा खूप सारी मिरची आहे, खूप वेळ जातो भरायला. तर आम्हाला ह्याच्यातच अंधार होणार आहे. तर मी पण आता निवडू लागायला बसते. आत्या आम्ही दोघी सगळ्यांनी मिळून निवडलं की मग पटपट होते. तिकडे बघा पिशव्या भरायला लगेच चालू आहेत. निवडलं की लगेचच पिशव्या भरायच्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.